जय बाळूमामा मित्रांनो, फॉरेक्स ट्रेडिंग आपण आता लिगली करू शकतोय. जर तुम्ही गोल्डमध्ये ट्रेडिंग करत असाल तर CoinDesk ह्या F5 रजिस्टर क्रिप्टो एक्सचेंजमध्ये गोल्डचा पेअर आलेला आहे XAUSD. तो फ्युचर्समध्ये तुम्ही फ्युचर्समध्ये त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकताय. पण या फॉरेक्सचं जो काय एकूण ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे लिव्हरेज. त्या CoinDesk मध्ये मात्र लिव्हरेज कमी प्रमाणात थोडं मिळणार आहे. व्हॉल्यूमचा प्रश्न आहे, त्याचबरोबर असणार आहे ते म्हणजे त्यांची फी. ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे काम करतात बघितलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकताय. बाकी लिगली वेनी करू शकताय. त्याच्यामध्ये टॅक्सचा सगळा विषय जो आहे तो त्याच्यामध्ये आपण लिगली पद्धतीने भरू शकतोय, कारण की आपण फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करणार आहे. ठीक आहे, तर ही चांगली न्यूज आहे. फक्त पुढं कशा कशा प्रकारे वर्क होते आपण बघितलं पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा की मी एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, ती म्हणजे ट्रेडिंग करत असताना भीती दाखवणारे प्रश्न. त्याचे 2 पार्ट झालेले आहेत. त्यातला आता तिसरा पार्ट आपल्याबरोबर डिस्कस करतोय. तो म्हणजे आता एक तर तुम्ही क्रिप्टो मार्केट करताय तर F5 रजिस्टर एक्सचेंजमध्ये करत असाल तर हे सगळं लिगली होते, त्यामुळे तो प्रश्न बाजूला. आता बरेच जण आपण आहे की जे फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करतो, मग हे करत असताना एखाद्या ब्रोकरमध्ये डिपॉझिट विड्रॉची जी काही सुविधा आहे ती करत असताना आपण ही काळजी घेतली पाहिजे. ते म्हणजे UPI पेक्षा ऑनलाईन बँकिंगचा थोडासा जास्त पर्याय वापरला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करताय त्यावेळी ट्रेडिंग करण्यासाठी एक बँक अकाउंट खास वेगळं ठेवा की ज्यामध्ये फक्त तुम्ही ट्रेडिंग केलं जाणार आहे. आणि त्या बँक अकाउंटवरून आपल्या इतर कोणत्याही खाजगी अकाउंटवरती पैसे अजिबात ट्रान्सफर करायचे नाहीत. कारण तुम्हाला मी सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की हे चेन आहे आणि हे चेन आपण ब्रेक केली पाहिजे. त्यासाठी असं एखादं बँकचं अकाउंट काढा की जे फक्त तुम्ही ट्रेडिंगसाठी वापरताय, म्हणजे जेणेकरून उद्या काय झालं तर आपल्याला ते व्यवस्थित आपल्याला टॅकल करता येईल. तर आता एखाद्या ब्रोकरमध्ये डिपॉझिट विड्रॉल तुम्ही ऑनलाईन बँकेतून करू शकताय. दुसरी पद्धत अशी आहे ती म्हणजे तुम्ही क्रिप्टोद्वारे करू शकताय. आता हे क्रिप्टोद्वारे डिपॉझिट आणि विड्रॉ करताना बऱ्याच मेथड आहेत. त्या प्रत्येक मेथड आपण एक व्हिडिओमध्ये क्लिअर करायचे आहेत. आता फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग करत असताना ब्रोकरमध्ये ट्रेडिंग करणं वेगळं आणि फंडेड अकाउंटमध्ये ट्रेडिंग करणं वेगळं. फंडेड अकाउंटमध्ये ट्रेडिंग करत असताना फंडेड अकाउंट घेण्यासाठी क्रिप्टो कुठून आणायच्या आणि एकदा त्याचे पेआउट आले तर ते सेफली कसे बाहेर घ्यायचे, त्यासाठी आपण पुढच्या पार्टमध्ये डिटेलमध्ये चर्चा करूयात.